सीमा सुरक्षा दलाचे शहीद जवान सुरेश आंबाडार यांना शनिवारी रात्री शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातील मराठोला येथील अंतरगाव कुंभिटोला सती नदी घाटावर हजारो नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। शहीद जवानाच्या पित्याने नातीसह पार्थिवाला अग्नी देत अंत्यसंस्काराची विधी पूर्ण केली। पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यात 23 जुलैला कर्तव्यावर असताना सहकारी जवानाच्या अंधाधुंद गोळीबारात BSF जवान सुरेश आंबाडार शहीद झाले होते। त्यांच्या पार्थिवाचे प्रथम हवाई मार्गाने रायपूर येथे आगमन झाले। त्यानंतर रस्ते मार्गे बालोद, कोटगुल, गेरापत्ती, सावरगाव, मुरुमगाव, मालेवाडा, पुराडा मार्गे शनिवारी सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मराठोला येथे पार्थिव आणण्यात आले। पार्थिव गावात पोहोचताच कुटुंबियांचा आक्रोश अनावर झाला। गेल्या 3 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांनी अश्रुपूर्ण वातावरणात आपल्या वीर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेतले। यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शासकीय मानवंदना कार्यक्रम पार पडला। BSF आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी पुष्पचक्र अर्पण करत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला सलामी दिली। संपूर्ण परिसरात वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले। देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद सुरेश आंबाडार यांच्या निधनाने संपूर्ण कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या शौर्याला नागरिकांनी कृतज्ञतापूर्वक सलाम करत त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्यात।